नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आरबी पवार सर, विजयंती आश्रम शाळा ज्युनियर कॉलेज अक्राळे, तालुका जिल्हा नंदुरबार। आज जर आपण विचार केला तर नवीन अभ्यासक्रमानुसार आज आपण पद्य विभागातून जी काही दुसरी कविता आहे, रोज मातीत, ही कविता आपण बघणार आहोत। कवी कल्पना दुधाळ यांचा जन्म 1978 रोजी, किंवा कवी कल्पना दुधाळ यांच्या जीवनातून आज जर आपण विचार केला तर कवी कल्पना दुधाळ यांचा जन्म 1978 रोजी सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुका टेंभुर्णी या गावी त्यांचा जन्म झालेला आहे। किंवा सतत शेतीमध्ये काम करत असताना सतत आजूबाजूचा जो काही परिसर आहे, आई वडिलांचे जे काही कौटुंबिक जीवन आहे, याविषयी सतत कल्पना करताना तिच्या समोर येणारा जो काही भावार्थ आहे आणि हा भावार्थ या कवितेमध्ये कवीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। साधारणतः जर सांगायचं जर म्हटलं, कवी कल्पना दुधाळ व तिची बहीण 10वीला असताना लग्न करून दिलं आणि लग्न करून दिल्यानंतर तिलाही अशी भीती वाटली की जर आपण ही 10वी नापास झालो किंवा 10वी अपयशी झालो तर कदाचित आपला सुद्धा विवाह म्हणजेच की आपला सुद्धा लग्न लावून देतील, अशा मनामध्ये तिच्या खंत होते। आणि टेंभुर्णी हे तिचे गाव होतं आणि टेंभुर्णीमध्ये शाळा होती। आणि त्या शाळेतून जे आपले कवी आहेत कल्पना दुधाळ चांगल्या मार्गाने, चांगल्या टक्क्याने उत्तीर्ण होऊन ती पास झाली आणि पुढे 12वीला सुद्धा चांगले गुण मिळाले। त्यानंतर 12वीला सुद्धा चांगले गुण मिळवून, चांगले टक्के पाडून तिच्या मनामध्ये सतत ही शंका निर्माण झालेली होती की आपण सुद्धा एखाद्या युगामध्ये अडकणार, संसारामध्ये अडकणार, आणि याच भीतीपोटी तिला वाटलं की आपण पुढे काहीतरी केलं पाहिजे। त्या निमित्ताने तिचा जो काही काका होता, तर तो काका म्हणजे पुण्याला राहत होता। पुण्याला राहत होते आणि त्यावेळेस टेंभुर्णी या गावात तिचे काका आल्या आणि तिच्या त्या काकाचा भाऊ होता म्हणजे कल्पना दुधाळ, तिचा जो काही काका होता तिला वाटलं की आपली जी काही मुलगी आहे खरोखरच हुशार आहे, तर तिला पुढच्या शिक्षणासाठी म्हणजे पुण्याला पाठवलं पाहिजे असं त्याच्या मनामध्ये वाटलं। आणि त्यावेळेस जी काही मुलींसाठी जी SNAT जी काही कॉलेज होती आणि त्या SNAT कॉलेजमध्ये तिला ऍडमिशन मिळालं। ऍडमिशन मिळाल्यानंतर पदवी झाली। त्यानंतर हळूहळू FY, SY, TY नंतर पदवी परिपूर्ण प्राप्त केली, चांगले गुण मिळवले आणि शेवटी जी मनामध्ये जी काही भीती होती आणि तीच भीती आणखी तिच्या मनामध्ये दडली। त्यानंतर जोगिंदर दुधाळ हा जो काही शेतकरी कुटुंबातील व्यक्ती होता आणि त्याच्याशी विवाह लावून दिला आणि शेवटी जी अडचण होती, जी मनामध्ये भीती होती आणि त्या भीतीच्या निमित्ताने तिला विवाह करावा लागला। आणि शेवटी तिलाही असं वाटलं की कारण तिला काही असे हे होत नव्हतं की समजा आज आपण एवढ्या मोठ्या पदापर्यंत पोहोचलेला आहे, पदवी प्राप्त केलेला आहे, कधी तिची असं हे झालं नाही। शेवटी कारण की ती शेतापासूनच राबणाऱ्या कष्टकरू शेतकऱ्यांपासूनच म्हणजे शेतकरी आई वडिलांपासूनच ती जीवन तशा पद्धतीने जगत आलेली आहे, म्हणून लग्न करून सुद्धा तिला काही असं खंत वाटलं नाही। म्हणून ती सतत शेतामध्ये जायची आणि शेतामध्ये गेल्यानंतर त्यावेळेस तिला वाटायचं
की आपण लेखणीच्या माध्यमातून आपल्या मनातल्या ज्या काही भावना आहेत तर ते लेखणीच्या माध्यमातून ती एखाद्या वहीमध्ये ती उतरून घ्यायची. त्यावेळेस शेतीच्या कामानिमित्ताने जर शेतामध्ये जायचं म्हटलं तर त्यावेळेस तिच्यासोबत लहानशी पिशवी असायची, त्या पिशवीमध्ये वही असायची, पेन असायची आणि मनातल्या ज्या काही कल्पना यायच्या तर त्या कल्पना एखाद्या झाडाखाली एखाद्या बांधावर बसून त्या वहीच्या पानावरती नोंदवून ठेवायची. आणि अशा नोंदवत असताना तिच्या मनामध्ये विविध अशा कल्पना आल्या आणि त्या कल्पनातूनच आज आपण कवी कल्पना दुधाळ यांची कविता आपण बघणार आहोत. रोज मातीत ही कविता आज आपण बघणार आहोत. तर या ठिकाणी कविता संग्रह तिने लिहिलेला आहे. सिजन कर म्हणते माती धग असतेस आसपास. तर या ठिकाणी 2 कविता संग्रह तिने प्रसिद्ध केला आणि महाराष्ट्र फाउंडेशनच्या निमित्ताने तिला गौरवण्यात सुद्धा आलेला आहे. एकूण तिचे जवळजवळ 28 संग्रह म्हणून पुरस्कार देण्यात आलेले आहे. म्हणून या ठिकाणी कवीचे दृष्टांत असं आलेला कवीचे दृष्टांत असे आलेला आहे की आज आपण शेती जीवनामध्ये जे काही राबणाऱ्या ज्या काही स्त्रिया आहेत स्वतः मन लावून आपण शेतीमध्ये राबत असतो. एखादी काळी जमीन असेल तर त्यावेळेस आपण भरपूर अशी मेहनत करत असतो. त्यावेळेस आपल्याला वाटतं की नांगरणी असेल, कोडपणी असेल, फवारणी असेल, काही असेल तर या व्यतिरिक्त आपण विविध कीटकनाशक असतील असे विविध औषधे वगैरे आपण त्या ठिकाणी देत असतो. म्हणून या कविता संग्रहामध्ये लेखिकाने म्हटलेलं आहे सिजरेकर म्हणते माती. असं दृष्टांत त्या ठिकाणी भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न कवी कल्पना दुधाळ या लेखिकाने मांडलेले आहे. तर या ठिकाणी प्रस्तुत कवितेतून म्हटलं जायचं किंवा प्रस्तुत कवितेतून म्हटलेलं आहे रोज मातीत राबणाऱ्या शेतकरी महिलेचे मनोगत या कवितेतून व्यक्त झालेले आहे. किंवा रोज राबणाऱ्या शेतकरी महिलेचे मनोगत या कवितेतून व्यक्त करण्याचा प्रयत्न कवीने केलेला आहे. त्यानंतर आपला स्वतःचा जीव जणू मातीत रुजवावा इतक्या मनपूर्वकतेने शेतकरी स्त्री जीवन शेतात लावणीसारखी कष्टाची कामे करतात. किंवा आपण शेतामध्ये जात असताना फक्त जातो फिरून येतो एवढंच नाही. शेतामध्ये जे काही लागवडी केलेली असेल तर ते आपलं मन ओढतोय आपण त्या ठिकाणी. पेरल्यानंतर फक्त आपण बघण्यासाठी जात नाही तर ते हिरवगार दिसायला पाहिजे, ते चांगलं दिसायला पाहिजे. म्हणून आपण त्या ठिकाणी शेतीमध्ये कष्ट करीत असतो, काम करत असतो. असं विविध उपमा विविध उदाहरण या ठिकाणी कवी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर इतक्या मनपूर्वकतेने शेतकरी स्त्री जेव्हा शेतात लावणीसारखे कष्टाचे कामे करते तेव्हा कुठे शेतात गोंधण्याचे नक्षीसारखे हिरवई फुलू लागते. ज्यावेळेस आपल्याला पाहावास वाटतंय की किती सुंदर दिसतंय, किती हिरवगार दिसतंय, कशामुळे दिसतंय की ज्यावेळेस आपण एखाद्या काळी मातीमध्ये लावतोय म्हणजे की बियाणे टाकल्यानंतर ते उठल्यानंतर ते जिकडे पाहावं तिकडे कसं दिसतंय की हिरवगार दिसते. असं त्या उदाहरणावरून कवी कल्पना दुधाळ हे व्यक्त करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यानंतर अत्यंत कष्टाची कामे करत राहावे, हिरवीगार दिसणारी शेती काही उगीच पिकत नाही. त्या ओवीमध्ये त्या आशयामध्ये लेखिका कवी या ठिकाणी काय म्हणते, कष्टाची कामे करत राहते, हिरवीगार दिसणारी शेती काही उगीच पिकत नाही. उगीच पिकत नाही, फक्त आपण काही जर केलं नाही तर आपल्याला काही दिसणार नाही. म्हणजे पेरल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी भरपूर असं हे काम करावं लागत असते. रात्र दिवस किंवा सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत आपल्याला सतत शेतीमध्ये राबावा लागत असतो, काम करावा लागत असतो. आणि त्यावेळेस आपल्याला तिकडे पाहावं तिकडं म्हणजे सौंदर्य दिसतो, हिरवाईगार दिसतोय. म्हणजे परिपूर्ण आपला जो काही शेत आहे तर तो कसा दिसतोय की फुलून दिसतोय. असं उदाहरण त्या ठिकाणी कवीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर जेव्हा शेतकरी स्त्री रोज श्रम करून मरमर मरून सर्वस्व अर्पण करते तेव्हा
कुठे शेतात हिरवीगार पीक डोलू लागते संध्या. सध्या सरळ शब्दातील ही योग्य गई कविता ओळीतून पुढे जाताना अंतसौष्ठ वेदनेमुळे काळजाला अधिक अधिक कशी भिडत जाते ते अनुभवूया. म्हणजे जे म्हणजे काय किंवा या ठिकाणी आपण एखाद्या गायनाच्या स्वरूपातून किंवा एखाद्या चालीच्या स्वरूपातून सुद्धा आपण एक कवितेचे ओव्या आहेत तर ते आपण बोलू शकतो. काही वेळेस आपण सतत चालत असताना एखाद्या आपल्याला अनुभवाला किंवा एखादी ओढ अनुभवली तर आपण ते लिहितो आणि लिहिल्यानंतर आपल्याला वाटतं की किती छान असं हे ओवीचा अर्थ आपल्याला जाणवतोय, तो उद्भवतोय, भावतोय आणि तो दुसऱ्याला आपण व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानंतर तर आज आपण या ठिकाणी कवितेचा भावार्थ, कवितेचा आशय याविषयी आपण थोडक्यात माहिती करून घेतली. तर आज आपण कवितेतून रोज मातीत ही जी काही कविता आहे अगोदर मी वाचून दाखवतो आणि वाचून दाखवल्यानंतर त्याचे जे काही वाक्य आहे तर ते वाक्याचे आपण म्हणजेच की आपण एक्सप्रेशन करू नये. तर या ठिकाणी म्हटलेलं आहे, सरी वाप्यात कांदा लावते बाई लावते. सरी वाप्यात कांदा लावते बाई लावते, नाही कांदा ग जीव लावते बाई लावते. काळ्या आईला हिरवं गोंदते बाई गोंदते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. फुल सोन्याची झेंडू तोडते बाई तोडते, नाही फुल ग बे तोडते बाई तोडते. घरादाराला तोरण बांधते बाई बांधते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. त्यानंतर ऊस लावते बेन दाबते बाई बाई दाबते, ऊस लावते बेन दाबते बाई दाबते, नाही बेन ग मन दाबते बाई दाबते. काळ्या काळ्याने संसार साधते बाई साधते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. उन्हातानात रोज मरते बाई मरते, हिरवी होऊन मग उरते बाई उरते. खोल विहिरीचे पाणी शेंदत बाई शेंदते, रोज मातीत मी ग बाई नांदते. किंवा या ठिकाणी आपण ही कविता आहे तर ही कविता फक्त आपण वाचन करून घेतलेली आहे. आपल्याला या कवितेच्या आधारावर सुद्धा चाल सुद्धा बसवता येऊ शकतो, लयमध्ये सुद्धा आपल्याला बोलता येऊ शकते. तर या ठिकाणी आज आपण अशी ही कवितेची आपण वाचन करून घेतले तर त्याचे एक एक वाक्याचे आपण ट्रान्सलेशन म्हणजे करून घेऊ. तर या ठिकाणी म्हटलेलं आहे, सरी वाप्यात कांदा लावते बाई लावते. म्हणजे काय, जे काय सरी आहे आपल्याला माहिती आहे, आपण सर्व म्हणजे आज जर विचार जर केला तर संपूर्ण भारत देशाला आज ओळखले जाणारा हा कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जात असतो. की जवळजवळ आपण सर्व शेतकरीची मुलं आहोत, आपल्याला माहिती आहे शेतीविषयी. तर या ठिकाणी कवीने सुद्धा असं एक मत म्हणजेच की आपला भाव व्यक्त केलेला आहे. त्यावेळेस ते म्हणते की सरी वाप्यात कांद्या लावते बाई लावते. म्हणजे जे काही कांद्याचे रोप आहे तर ते कशावर लावले जातात, की एखाद्या वाप्यावर लावले जातात, सरीवर लावले जातात. त्या ठिकाणी काय केले जाते की नांगरणी केली जात असते, वाफे तयार केले जात असतात आणि वापर तयार केल्यानंतर त्या वाफ्यांवर ते कांद्याचे बी म्हणजेच की रोप लावलं जात असतं. असं दृष्टांत या ठिकाणी असं कल्पना या ठिकाणी कल्पना दुधारी या ठिकाणी मांडलेला आहे. त्यानंतर पण नाही कांदा ग जीव लावते बाई जीव लावते. कांद्याचा रोप लावल्यानंतर तिच्या जे काही जीव आहे मनापासून त्या कांद्याच्या रोपापर्यंत उठलेला असतो. जर कांद्याचे रोप जर गेला किंवा मेला तर माझा जीव त्या ठिकाणी ओतलेला आहे. म्हणजे जे कांदा आहे, कांद्याचे रोप आहे तर ते कांद्याचे रोप कसं लावते, जीव ओतून लावते, मनापासून लावते. असं उदाहरण त्या ठिकाणी. नाही कांदा ग जीव लावते बाई लावते. काळ्या आईला हिरवं गोंदते बाई बाई गोंदते. म्हणजे काय की बा काळ्या आईला हिरवं गोंदते म्हणजे जिकडे पाहावं तिकडे हिरवं दिसत नाही, म्हणून त्या वेळेस काय करत असते की आपण जे काही रोप वगैरे लावणी करत असताना जिकडे पाहावं तिकडे संपूर्ण आपल्याला काय दिसते की हिरवगार दिसते. हिरवगार दिसल्यानंतर आपल्याला वाटतंय की आता आपलं जे काय शेत आहे तर ते भरभरावून आपल्याला दिसतंय, हिरवगार दिसते, सुंदर दिसतोय.
जिकडे पाहावं तिकडे आपलं निसर्ग सौंदर्य दिसतंय असं मनामध्ये तिच्या संकल्पना येत असतात, भावना येत असतात. आणि त्यावेळेस पुढे म्हणतो, काळ्या आईला हिरवं गोंदते बाई गोंदते, रोज मातीत मीघ नांदते बाई नांदते. म्हणजे सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत सतत शेतामध्ये राबराबते. म्हणजेच त्यावेळेस ती सांगते की रोज मातीत मीघ नांदते बाई नांदते. तर या ठिकाणी म्हणते तर या ठिकाणी काळ्या आईला हिरवी गोंदते बाई गोंदते, रोज मातीत मीघ नांदते नांदते. तर या ठिकाणी काळ्या आईला हिरवं गोंदते म्हणजे की प्राचीन पूर्वी काळामध्ये जर विचार जर केला तर भारतीय संस्कृतीनुसार जी काही एक प्रथा होती, तर त्या ठिकाणी स्त्रीचे जे काही सौंदर्य बघण्यासाठी विशेष या ठिकाणी हातावर तोंडावर कुठेतरी गोंधळ असायचे. आणि त्या गोंधळानंतर ती बाईची किंवा त्या स्त्रीची सौंदर्य असे छानशा पद्धतीने दिसायचे. असं दृष्टांत त्या ठिकाणी कवीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर फुलं सोन्याची झेंडू तोडते बाई तोडते, नाही फुलं ग देह तोडते बाई तोडते. आता या ठिकाणी झेंडूची लागवड केलेली आहे, शेतामध्ये झेंडूची लागवड केलेली आहे आणि स्त्री ही झेंडूचे फुलं तोडतोय. आणि तोडल्यानंतर तिला वाटतंय की आपण त्या झाडाची फुलं तोडत नाही तर तिचे मन दुखवतोय, त्याच्या देह तोडतोय. आणि ही खंत व्यक्त ही आपली जी काही कवी आहे कल्पना दुधार यांनी व्यक्त केलेला आहे. प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक सजीवाला म्हणजे एक संजीवनी असते. त्या पद्धतीतून या ठिकाणी कवीने सुद्धा जे काही पान फूल झाड जे काय आहे तोडल्यानंतर ज्या काही वेदना होत असतात आणि त्या वेदनाच्या भावार्थ या ठिकाणी कवीने मांडलेले आहे. पण त्यावेळेस तिला असं वाटतं की जर आपण या झेंडूचे फुलं जर तोडलं नाही तर आपला घर संसार कसा चालेल. म्हणजे असं दृष्टांत त्या ठिकाणी कवीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर फुलं सोन्याची झेंडू तोडते बाई तोडते, नाही फुलं ग देह तोडते बाई तोडते. आता शेतामध्ये येणारे जे काही पिवळी धमक झेंडूची फुले ती तोडून आपल्या संसाराला हातभार लावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करते. जिकडे पाहावा तिकडे संपूर्ण म्हणजे शेतामध्ये फुलं आपल्याला झेंडूची दिसत आहेत, बरोबर. पण त्यावेळेस आपल्याला वाटते की सोन्यासारखी ही जी काही फुलाच्या झेंडूची फुले आहेत आपण फक्त तोडून आपल्या घरादाराला तोरणं बांधतो असं भाग नाही. तर ते तोरण म्हणजे जे फुलं आहे तर ते फुलं आपण शेतामधून तोडतोय, बाजारामध्ये विकतोय आणि येणारा जो काय आर्थिक खर्च आहे तर तो आपण भागवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करत असतो. त्यावेळेस ते म्हणते दारादाराला तोरणं बांधते बाई बांधते, रोज मातीत मीघ नांदते बाई नांदते. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं अगोदर की एखादा सण उत्सव असेल तर त्यावेळेस आपण प्रत्येक मोटरसायकल असेल गाडी असेल किंवा आपलं घर दार असतील तर दाराला तोरणं आपण बांधत असतो, सजवत असतो. उदाहरणार्थ दिवाळी असेल दसरा असेल तर या सणानिमित्तानं आपण परिपूर्ण आपलं घर हे सजवण्याचा प्रयत्न करत असतो. पण त्या व्यतिरिक्त कवीने सुद्धा एक दुसरा दृष्टांत असा मांडलेला आहे की जे आपल्या शेतातून हिरवीगार म्हणजे सोन्यासारखी फुलं दिसतात ते तोडून आपला संसार भागवण्याचा प्रयत्न कवीने केलेला आहे. म्हणून असं दृष्टांत कवी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर ऊस लावते बेन दाबते बाई दाबते, नाही बेन ग मन दाबते बाई दाबते. आता ऊस म्हणजे काय तुम्हाला माहिती असेल की बा ऊस असेल तर त्या ठिकाणी एखाद्या वाफ्या असेल किंवा सारी असेल तर त्या ठिकाणी परिपूर्ण ते बेन दाबलं जायचे. बेन म्हणजे काय की ऊस किंवा बेन. बेन म्हणजे लहान 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 तुकडे ऊसाचे. तर या ठिकाणी बेन म्हणजे काय
की लहान लहान तुकडे हे कशाचे असते, ते ऊसाचे असते. आणि ते लहान लहान तुकडं त्या वाफ्यामध्ये, सारीमध्ये किंवा एखाद्या जे असतात तर त्याच्यामध्ये ते टाकले जायचे, चिखल परिपूर्ण केला जायचा आणि ते पायाने दाबले जायचे. त्यानंतर ऊस दाबते, बेने दाबते, बाई दाबते, नाही बेन ग मन दाबते, बाई दाबते. तर या ठिकाणी आपण बघतोय पेज क्रमांक 8 याच्यावर 3 स्त्रिया आहेत. तर तिन्ही स्त्रिया एका हातामध्ये म्हणजे लहानसे ऊसाचे तुकडे आपल्याला दिसतात आणि एखादे चाळी दिसते. चाळीच्या मध्यभागी जर विचार केला तर त्या ठिकाणी परिपूर्ण चिखल आहे आणि चिखल म्हणजे एका रांगेसारखे आपण ते म्हणजे ऊसाचे तुकडे त्या ठिकाणी टाकत चालत आहे आणि ते पायाने दाबत आहे. त्यानंतर उन्हा तानात रोज मरते बाई मरते, हिरवी होऊन मग उरते बाई उरते, खोल विहिरीचे पाणी सेलते बाई सेलते, रोज मातीत मेघ नांदते बाई नांदते. आता उन्हा तानात रोज मरते बाई नांदते किंवा ऊन ताण वगैरे काहीच बघत नाही आणि त्यावेळेस शेतामध्ये काम करत असताना त्या स्त्रीला ऊन काहीच वाटत नाही. सतत शेतामध्ये उन्हा ताणामध्ये ती काम करत असते, राबत असते. आपला संसार जीवन कसा भागेल या हेतूने, या विचाराने ती उन्हा ताणामध्ये ती काम करत असते. त्यानंतर हिरवी होऊन मग उरते बाई उरते, खोल विहिरीचे पाणी सेदते बाई सेदते, रोज मातीत मेघ नांदते बाई नांदते. आता या ठिकाणी खोल विहिरी आहे आणि त्या खोल विहिरीमधून आपण एखाद्या मोठच्या साहाय्याने, अगोदर मोठ असायची, आता जर बघितलं तर आता विद्युतीच्या माध्यमातून ते पाणी विहिरीमधून काढलं जातं. अगोदर बादलीने पाणी काढले जायचे. म्हणजे अशा विविध उपमा विहिरीतून आपण पाणी काढत असताना ते शेतीला दिले जायचे. असे विविध या ठिकाणी कवी दुधाळ आपला दृष्टांत, आपला भावार्थ, आपल्या ज्या काही संकल्पना आहेत किंवा या ठिकाणी त्या आपल्या भावार्थ मांडण्याचा प्रयत्न आणि दैनंदिन जीवनामध्ये स्त्रीविषयी होणारा जो काही राबणारा जो काही जीवनशैली आहे तर याविषयी कवीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ही जी काही कविता आहे तर ही कविता सिजरकर म्हणते माती हा कविता संग्रहामधून घेण्यात आलेला आहे. तर आपण या ठिकाणी थांबूया.